हरिओम. श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक 18व्या अध्यायात एक श्लोक सांगितला भगवंताने आत्मधर्माविषयी, स्वधर्माविषयी, माझा धर्म काय याविषयी. ज्याप्रमाणे शरीराचा धर्म काय, थंडी लागणे, गरमी लागणे, भूक लागणे, तहान लागणे ही शरीराचे धर्म आहेत. मग मनाचे धर्म, मान भेटला का आनंद वाटणं, अपमान झाला का दुःख वाटणे, सुख भेटलं का आनंद वाटणे, दुःख भेटलं का दुःख होणे, खूप लाभ भेटला, खूप पैसा भेटला की आनंद होणे, हानी झाली का दुःख होणे, हे जे मनाचे धर्म आहेत. त्याचप्रमाणे आत्म्याचाही काही धर्म असेल तर आत्मधर्म काय सांगितलं भगवान श्रीकृष्णाने. प्रेम हा पहिला आत्मधर्म आहे. घरात पण पाहना, प्रेम असेल तर आपल्याला आनंद वाटतो, घरात प्रेम नसेल तर रावशीही वाटत नाही. म्हणून प्रेम ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. करुणा पाहिजे. आपण घरच्यावर तर जशी करुणा करतो तसं गोरगरिबावर, पशुपक्ष्यावर त्याचप्रमाणे करुणा आपण केली पाहिजे. वात्सल्य असलं पाहिजे, म्हणजेच प्रेमाची पुढची स्थिती वात्सल्य. श्रद्धा असली पाहिजे भगवंतावर, आणि मोठ्या माणसासुद्धा श्रद्धा असली पाहिजे. मोठे माणसं कधीही वाईट सांगत नाहीत, म्हणून मोठ्या माणसावर, आईवडिलावर श्रद्धा असली पाहिजे. भक्ती केली पाहिजे, आईवडिलांची भक्ती केली पाहिजे, भगवंताची भक्ती केली पाहिजे. समर्पण असलं पाहिजे, भगवंताला समर्पण झालं पाहिजे. महाभारतातली एक कथा समर्पणाविषयी मला दिसते, आठवते. जेव्हा पांचालीचं वस्त्रहरण होत होतं, पांचालीने असं वस्त्र असं पकडून जोपर्यंत ठेवलं होतं तोपर्यंत भगवंत त्या पांचालीच्या साठी आला नाही मदतीला. परंतु जेव्हा पांचालीने हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे अशा प्रकारे भगवंताचं जर चिंतन केलं, सर्व भगवंताला आता जे काय मी सोडून देते भगवंता आणि तुला अर्पण करते, तू जसं करशील ते योग्य राहील, त्या भगवंताला समर्पण झालं. तेव्हा भगवंताने त्या पांचालीला लावली. तेव्हा आपणही भगवंताला जेव्हा शरण जाऊ तेव्हा भगवंत आपल्याला लाज लागल्याशिवाय राहणार नाही. शांती, पुढचा धर्म आहे शांती, आणि शेवटचा धर्म आहे आनंद. हे आत्म्याचे धर्म आहे. तसे शरीर प्राणमय अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि शेवटी आनंदमय कोश. हा आनंदमय कोश आपल्याला झाला की आपण त्या